तर दिल्लीमधील ही दृश्य आहे। थोड्याच वेळात पथसंचलन हे कर्तव्य पथावर सुरू होणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे। भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन कर्तव्य पथावर झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात ध्वजवंदन करतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती या ध्वजवंदनाला। तर दिल्लीतील या ध्वजवंदनाकडे आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष लागून आहे। ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत या अनुषंगाने विशेष अशा कार्यक्रमाचं आयोजन हे कर्तव्य पथ नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे। भव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन नवी दिल्लीतील कर्तव्य पथ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या वर्षीचा प्रजासत्ताक दिन हा वंदे मातरम आणि राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याचे स्मरण आणि भारताची एकता, विविधता आणि प्रगती हे मुख्य विषय घेऊन साजरा केला जाणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन कर्तव्य पथावर झालेलं आहे। सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी 2 पाहुणे उर्सुला वन दोर आणि अँटिनो कोस्टा यंदाचे प्रमुख पाहुणे असतील। युरोपियन संघाच्या 2 नेत्यांची कर्तव्य पथावर संचलनाला हजेरी असेल। यू कौन्सिल आणि यू कमिशनचे प्रमुख यंदाचे पाहुणे। भारत आणि युरोपियन महासंघाची मंगळवारी परिषद होणार आहे आणि त्याआधी हे 2 प्रमुख पाहुणे यंदाच्या या सोहळ्याला लाभलेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन कर्तव्य पथावर झालेलं आहे। थोड्याच वेळात या भव्य सोहळ्याची सुरुवात कर्तव्य पथावर होणार आहे। प्रजासत्ताक दिनी थोड्याच वेळात परेड होईल। राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावला जाईल। वंदे मातरम गीताच्या 150 वर्षांचा गौरव साजरा करून या सोहळ्याला सुरुवात होईल। त्यानंतर मुख्य परेड सुरू होणार आहे। जवळपास 1.5 ते 2 तास ही मुख्य परेड चालते, ज्या परेडकडे सर्वांचंच लक्ष असतं। भव्य परेडमध्ये विविध राज्यांचे चित्ररथ हे सादर केले जातात। यंदा कर्तव्य पथावर एकूण 30 विविध चित्ररथ पाहायला मिळतील।